मंडळी राम राम. बिग बॉस मराठी सीझन 6 चे आजचे इविक्शनच्या बाबतीतले न्यूज आज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. कोण गेलं घराबाहेर हाच एक प्रश्न आजच्या दुसऱ्या आठवड्यात बिग बॉस मराठी सीझन 6 च्या प्रत्येक फॅन्सला, प्रत्येक जो चाहता आहे बिग बॉसचा त्याला प्रश्न पडलेला आहे. परंतु मी आज सांगणार आहे कोण नक्की इविक्ट झालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये कोण कोण नॉमिनेट होतं हे तुम्हाला माहितीच आहे. 9 जण मागच्या आठवड्यात जे नॉमिनेट होते ते सगळे 9च्या 9 जण पुन्हा एकदा या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेले होते. आणि मागच्या आठवड्यामध्ये त्यांना सूट दिली होती की पहिला आठवडा आहे, खेळायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल, म्हणून त्यांना सूट दिल्यानंतर याही आठवड्यात तेच सदस्य नॉमिनेट होते. आणि या आठवड्यात कोण गेलेला आहे घराबाहेर, वोटिंग ट्रेंडनुसार जे आहे ते रुचिता जामदार, प्रभू शेळके आणि राधा पाटील यांना सगळ्यात कमी वोट पडले होते शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर कोण बाहेर जाणार ही चर्चा सर्वत्र सोशल मीडियावरती रंगलेली होती. परंतु या सोशल मीडियाच्या रंगलेल्या चर्चेनुसार शेवटी बॉटमला 3 जण असणार, याच्यातून कोणतरी जाणार हे नक्कीच आपल्याला वाटत होतं. आणि त्याच्यानंतर दीपाली सय्यद यांना सुद्धा जरा कमी वोट होतेच, म्हणजेच चुरशीची लढत नक्कीच इथे दुसऱ्या आठवड्यात बिग बॉस मराठी सीझन 6च्या या पर्वातील पहिला जो खेळाडू आहे, जो कंटेस्टंट आहे, कोण बाहेर जाणार ही चर्चा नक्कीच सर्वत्र रंगली असताना आता एक नाव चर्चेत आहे जे बिग बॉस घराच्या पहिल्याच लिस्टमध्ये, इविक्शन लिस्टमध्ये आलेलं आहे. आणि चर्चा तर अशीच रंगते की राधा पाटील ज्या आहेत, राधा पाटील मुंबईकर या नक्कीच बिग बॉस मराठी सीझन 6च्या या पर्वामधील पहिल्या इविक्ट झालेल्या कंटेस्टंट आहेत. अधिकृतरित्या अशी कोणतीही घोषणा झालेली ना कलर मराठीकडून आहे ना जिओ स्टारमधून, परंतु सोशल मीडियावरती नक्कीच ही चर्चा रंगलेली आहे. सर्वत्र राधा पाटील ह्या या आठवड्यामध्ये इविक्ट झालेल्या असू शकतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता तुमच्यासाठी खास 9 जणांपैकी या आठवड्यामध्ये ही सदस्य इविक्ट झाली असू शकते. तर बघूया, लेट्स सी. रात्री एपिसोड्स भाऊचा धक्का संपल्यानंतर नक्कीच आपल्याला कळेल की कोण इविक्ट झालेलं आहे. तर हा होता आजचा इविक्शनचा पहिला धक्का आपल्या संपूर्ण मराठी प्रेक्षकांना.